visual elements to communicate. For example, आता आपण जे बोलतोय ते आपण ऑडिओ थ्रू बोलतोय, पण वी आर स्टील कम्युनिकेटिंग थ्रू विज्युअल्स. म्हणजे आवाज माझा आहे, मी बोलतेय, बट स्टील तुमच्या समोर जे पीपीटी आहे ते एक विज्युअलच्या फॉर्म मध्ये आहे, आणि थ्रू दॅट आय एम गोइंग टू प्रेझेंट अँड थ्रू दॅट आय एम गोइंग टू कम्युनिकेट. सो इनडायरेक्टली वी आर कम्युनिकेटिंग थ्रू विज्युअल्स अँड विज्युअल एलिमेंट्स. बोलताना किंवा एकमेकांना इन्फॉर्मेशन शेअर करताना किंवा काही गोष्टी आपल्याला त्यांना सांगायचंय किंवा इन्फॉर्मेशन शेअर करायचंय किंवा काही डिटेल्स द्यायचे, जर ते व्हिज्युअल एलिमेंट्स थ्रू होत आहेत तर ते व्हिज्युअल कम्युनिकेशन मध्ये काउंट होतं. इट कव्हर्स एव्हरीथिंग फ्रॉम हाऊ पीपल प्रोसेस visual information to effects or visuals on communication. It can be animation, it can be cartoons, it can be anything, even from your milk product. You can say जे मिल्कचं पॅकेट आहे त्याच्यावर पण जे डिझाईन्स किंवा जे लोगोज वगैरे आहेत त्याच्यावर जे लिहिलेलं आहे ते व्हिज्युअल थ्रू आहेत, आणि त्या थ्रू ते ब्रँड तुम्हाला कम्युनिकेट करत आहे. ऍडव्हर्टाईज म्हणा किंवा कुठल्याही गोष्टी म्हणा, पॅम्पलेट असू दे, होर्डिंग असू दे, पोस्टर्स असू दे, काही पण ते व्हिज्युअल्स आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे ते व्हिज्युअल थ्रू कम्युनिकेट करतात. XYZ ब्रँड ते लोक डायरेक्टली येऊन इन पर्सनली तुमच्याशी बोलू नाही शकत, पण ते लोक तुमच्या थ्रू कम्युनिकेट करू शकतात, सेइंग दिस की आमच्या ब्रँडच्या प्रोडक्ट्स मध्ये हे आहे. मग ते कसं कम्युनिकेट करतात, त्यांच्या प्रोडक्ट्सवर ते लेबल्स वगैरे लावतात, अँड दॅट इज वेअर दे आर कम्युनिकेटिंग विथ अस. So visual communication is also a conveyance of ideas, information in forms that can be read or looked upon. आपण ते वाचू शकतो, ते बघू शकतो आणि समजू शकतो की these are the information which the brand wants to communicate with, the brand wants to tell us about. Primarily associated with two-dimensional images, it includes art, science, photography, typography, drawing, graphic design, illustration, color, and electronic resources. सो टायपोग्राफी असू दे, फोटोग्राफी असू दे, ड्रॉइंग असू दे किंवा ग्राफिक डिझाईन असू दे, आपल्याकडे इलिस्ट्रेशन्स असतात, डिझाईन्स असतात, कलर थिअरीज आहेत. कुठल्या पॅकेजिंगवर फक्त लिहिलेलं असतं की दिस हे प्रोडक्ट आहेत, फक्त लिहिलेलं असतं. कुठल्या ह्याच्यामध्ये फक्त फोटोग्राफ्स असतात, पण स्टील आपण त्या गोष्टी बघून आपण समजू शकतो की काय ते लोक इन्फॉर्मेशन द्यायचं विचार करतायत. जर टायपोग्राफी असेल तर आपल्याला माहिती असतं की काय काय लिहिलंय, त्याचा अर्थ काय आहे, आणि तसं आपण समजू शकतो की काय आहे, आपण रीड करू शकतो त्या गोष्टीला. आर्ट सायन्स असतात, म्हणजे आता सपोज आपण रोड क्रॉस करतोय आणि तिकडे सिग्नल आहे, ते कलरच्या माध्यमाने ते लोक कम्युनिकेट करतायत, पण तरी आपल्याला समजतंय ना की हा बाबा येलो सिग्नल आलं म्हणजे पॉज आहे, ग्रीन सिग्नल म्हणजे यू कॅन गो, रेड सिग्नल म्हणजे यू हॅव टू स्टॉप. सो these are the visuals only which they are trying to communicate. Okay, then we have साइन बोर्ड्स. आता ड्रायव्हिंग करताना आपल्याकडे वेगवेगळे, जसं नो पार्किंग असू दे किंवा ड्राईव्ह स्लो, नो यू टर्न, हे सगळे साइन बोर्ड्स आहेत. तिथे कोण उभं राहून बोलतंय का हे असं करा तसं करा, नाही, बट साइन बोर्ड्स थ्रू आपल्याला कम्युनिकेट करायला भेटते, इन्फॉर्मेशन भेटत आहे आपल्याला की इथे असं नो पार्किंग आहे, इथे पार्क नाही करायचंय. ओके, सो ते एका व्हिज्युअलच्या फॉर्मने आपण कम्युनिकेट करतो. सो दॅट इज अंडर व्हिज्युअल कम्युनिकेशन. आर वी क्लिअर? Perfect. I appreciate whoever said yes. Yes, ma'am. Okay. So next we are going to look after key. What is the history of visual communication? Where it started? Now we understood की visual communication काय आहे. Visual through communicate करतो. आणि त्याचं हिस्ट्री काय आहे ते आपण जाणून घेऊया. Just give me 1 minute. Yes. So now we are going to look after the history of visual communication.
So where the story starts, history of visual communication is a story that spans entirely the human existence. Visual communication is being used since prehistoric, म्हणजे खूप प्रीहिस्टॉरिकच्या टाइम पासून ते यूज केलं गेले. फ्रॉम रिनायन्सस पिरियड, मॉडर्न पिरियड, फ्रॉम prehistoric period. So it shows how some trends influence can change next ones. Communication came from written language, the art and the science, various art mediums. फॉर एक्झाम्पल पहिल्याचे फिल्म पोस्टर्स जे असायचे ते पूर्ण हँडवर्क असायचे आणि आताचे फिल्म पोस्टर्स काय डिजिटल आहेत, 3D ॲनिमेटेड आहेत. अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही लिंक करू शकता. आताच्या जनरेशन मध्ये कसं आहे, कम्प्लिटली 3D मोशन ग्राफिक्स, ॲनिमेशन्स, web designing, these all under comes into picture. But was it so advanced before? No. Everything comes and everything changes and ते evolutionलाच आपण एक हिस्ट्री म्हणून काउंट करतो. आधीच्या काळात आपण फक्त टायपोग्राफिकल म्हणजे जास्तीत जास्त लिहून किंवा ते टायपोग्राफिकला थोडंसं आपण मॉडर्न टायपो असं तसं फॉन्ट्स यूज करून आपण कम्युनिकेट करायचो. पण लेटर ऑन व्हॉट हॅपन, आपण आता ते टायपोग्राफिक जर वर्ड सुद्धा असेल तर त्या वर्डला पण आपण त्याला थोडंसं मोशन ग्राफिक देतो, त्याला थोडं वेगळा इफेक्ट देतो, पुढे पुढे यायला पाहिजे किंवा ते रोटेट झालं पाहिजे. सो असे सगळे व्हिज्युअली आपण त्याला इंटरॅक्टिव्ह बनवतो. सो these are the changes which came from prehistoric time to this time. Before it was very easy to communicate. तेव्हा लँग्वेजेस नव्हते प्रीहिस्टॉरिक टाइम मध्ये. इन द मेडिव्हल पिरियड, लाईक यू कॅन से नॉट इवन मेडिव्हल पिरियड, प्रीहिस्टॉरिक पिरियड म्हणजे रिनायन्सचे पण अगोदर. तेव्हा ना लोक म्हणजे असं बोलायचे वगैरे नाही, जसं आपण आता कम्युनिकेट करतोय ना तेव्हा तसं बोलायचे नाही. दे यूज टू कम्युनिकेट थ्रू व्हिज्युअल्स ओनली. आता सपोज केव्स कार्विंग वगैरे तुम्ही बघितलं असेल, तिथे केव्स मध्ये ना सगळे बनवलेले आहेत चित्र, वाघाचं चित्र म्हणा किंवा एखादा ॲनिमल वगैरे येतोय तर त्याचं चित्र बनवून ते लोक कम्युनिकेट करायचे. बिकॉज त्यांच्याकडे लँग्वेज हा वर्डच नव्हता. आता नाव आय एम कम्युनिकेटिंग यू विथ मराठी और इंग्लिश, ओके. पण आधीच्या काळात ते लोक कसं करायचे, हा सपोज इफ लायन इज गोइंग टू कम, काहीतरी झालंय तर ते लोकांना ते ड्रॉ करायचे अँड देन दे यूज टू कम्युनिकेट. लेटर ऑन ते फॉन्ट आलं, लेटर ऑन लँग्वेजेस आले, मग संस्कृत केम इन टू प्लेसेस अँड देन हाऊ पीपल स्टार्टेड कम्युनिकेटिंग विथ इच अदर सेइंग दॅट की हे वर्डला आपण असं बोलूया. नंतर नंबर्स आले. सो दीज आर द एव्होल्युशन विच केम अक्रॉस. बट वेन इट स्टार्टेड विथ व्हिज्युअल्स. If a person want to communicate with you, he will communicate through visual element only. If he wants to stick, he give me a stick, give me a rod, then तो rod चा picture draw करणार and then he will ask to get it. If he wants water, then he will show हे पाहिजे, मग ते घेणार. म्हणजे त्यांच्याकडे असे शब्द किंवा वर्ड्स किंवा लँग्वेजेस असं काही नव्हतं. सो दिस इज व्हॉट प्रीहिस्टॉरिक टाइम. अँड लेटर फॉन्ट्स केम इन टू एक्झिस्टन्स, जिथे वेगवेगळे लँग्वेजेस आले. पीपल स्टार्टेड डिवाइडिंग देमसेल्फ इन टू डिफरंट क्रायटेरियाज लाईक हिंदी, संस्कृत, and then we have different languages, south languages and everything. So languages came into places, okay. Then we have from painting in canvases for communicating from one generation to another to getting introduced to the digital tools, a revolutionary way the human species has seen a major change. Obviously आधीच्या काळात आपण फक्त रेडिओ हे आपल्या एंटरटेनमेंटचं पेज होता. देन टीव्ही केम इन टू एक्झिस्टन्स. टीव्ही मध्ये पण आपण ते अँटेना वगैरे लावून फक्त दूरदर्शन किंवा नॅशनल टेलिव्हिजन हेच बघायचो. त्याच्यामध्ये पण आपल्याकडे खूप लिमिटेड चॅनल्स होते. आणि त्यानंतर मग सेटअप बॉक्स वगैरे आला, जिथे आपल्याकडे एन नंबर ऑफ चॅनल्स आहेत आणि ते सेटअप बॉक्स थ्रू आपण 100 चॅनल्स, 50 चॅनल्स असं विकत घेऊ शकतो. अँड देन मोबाईल केम इन टू एक्झिस्टन्स. मोबाईल पण पहिलं कीपॅड होता. देन त्याच्यानंतर मग काय आलं, टचपॅड आला. टचपॅड नंतर आता कुठपर्यंत आलंय, आता इथपर्यंत आलंय की जिथे आपण ते स्पेक्स घालून, प्रोव्हिजन वगैरे घालून, आय डोंट नो वेदर यू गाईज आर अवेअर ऑफ इट. प्रोव्हिजन असं एक डिजिटल स्पेक्स आहे जे घातल्यावर तुम्ही डायरेक्टली कनेक्ट करू शकता. वॉट एव्हर यू कॅन सी, आय शो यू वॉट प्रोव्हिजन इज. जस्ट अ मिनिट.
So this is how Provision looks like. When you wear this, you can see as if it is everything is live in front of you. So एवढं ॲडव्हान्स झालेल्या आहेत गोष्टी. This was just to make you understand what Provision is. I'm not going to play the complete video now. Okay. Just to make you understand की कुठपर्यंत आपण ॲडव्हान्स झालोय की आधी फक्त कीपॅड टचपॅड अँड देन पीपल यूज टू प्ले गेम्स इन दॅट ओनली. दे यूज टू हॅव दॅट PVR वे जिथे जाऊन ते लोक असं नाही का बसून पेक वगैरे करून गेम खेळायचे अँड ऑल. So, but now everything is so 3D, so visualized, and everything is so advanced that you can access it from anywhere. Even though if you're standing in this country, you can communicate to the another country, making your presence over there. Robotics movies, when you watch, you can see sense that things that if you're standing in this particular area, you can also be present in the another country as well. So these many things have been advanced in this case. So when it comes to communication, so human has actually made himself so advanced that from starting it from the visual element which he used to draw and communicate till the space where he has completely made himself present in the particular environment. So this is the history, how time changes. And now we are going to see the basic parts where visuals can be explained. So dance is a complex visual form. For example, if a person is doing Bharatnatyam or any Indian classical dance or hip hop dance, different types of dance, still the person without talking with the medium of dance and the gesture, the facial expression, he is communicating with us. He is trying to tell us the meaning of the song. इवन दो बऱ्याच असे डान्स फॉर्म्स आहेत ज्याच्यामध्ये सॉंग्स नाहीत, फक्त म्युझिक असतात, ज्याच्यामध्ये फक्त असं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स वाजतं, पण त्यामध्ये पण ते लोक समजवू शकतात एक्सप्रेशन्स थ्रू किंवा त्यांचे जे फॉर्म्स असतात डान्स फॉर्म्स त्या थ्रू ते लोक समजवतात की दिस इज द मिनिंग ऑफ दिस. फॉर एक्झाम्पल यू कॅन टेक साऊथ इंडियन लाईक भरतनाट्यम and different dance forms which are like cultural dance forms. They take place and actually the surface of manifestation in the deep structure underlying the philosophy of the society, you can say, where the presentation of an audience dance makes be admired at the artwork. Even though if they want to communicate through you, they are communicating through the forms. They may be participatory and enjoy the entertainment, but that is a political or social statement. They may bring religious entity of the trance. So there are different form of dance, it says. Spoken language, understanding the meaning and improvement of requirements. But style, formations, different forms, expressions, hand gestures, अशा बऱ्याच गोष्टी पण आहे ज्या थ्रू आपण एकमेकांशी कम्युनिकेट करू शकतो. आता जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की साइन अँड सिम्बॉल्स जे असतात, ठीक आहे. आता सपोज तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेलात, तिथे कोण उभा राहतो का बोलायला की वॉशरूम इकडे आहे, चेंजिंग रूम इकडे आहे, ड्रिंकिंग वॉटर इकडे आहे? नाही, तिकडे साईनबोर्ड्स लावलेले असतात ऑलरेडी. indirectly you are communicating through the signboards. The signboards are in giving you information saying की इथे हे गोष्टी आहेत आणि तुम्हाला इथे हे प्रोव्हाइड होणार आहे. फूड कोर्ट इज दिस वे. सेकंड एक्झाम्पल, आपण मॅप्स बघतो. मॅप्स मध्ये पण आपल्याला तिथे लिहून येतं का सगळ्यात गोष्टी? नाही. जर सगळ्या गोष्टी लिहून आले तर किती ते कन्फ्युजिंग वाटेल. बऱ्याच गोष्टी आपण कलर थ्रू पण एक्सरसाइज म्हणजे समजून घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, इट कॅन बी वॉटर. Water is the color which has been represented with blue color. In maps, if we see blue color, we automatically understand कि this is ह्या location मध्ये we are going to face water types. Okay? If there is two parallel lines crossing across, then we understand कि इथे bridge आहे. So these are the basic traits and symbols which we understand, which we use in day-to-day life, and those are the part of communication. For example, if we say Google Earth, or if somewhere it is green, then we assume it as a land. Somewhere it is blue, we assume it as a water. Of course. We place it as a more greener, then it is a forest dense area. If it is brown in color or pastel in color, then it is land space, drought space.
दिस इज द मॅन्डेटरी अँड युनिव्हर्सल लँग्वेज विच वी अंडरस्टँड. आणि हे आपल्याला कोणी शिकवलं नाहीये. हे पेज बाय पेज ह्या गोष्टी चेंजेस होत गेले आणि आपण शिकत गेलो, म्हणजे लोक यूज करत गेले. देर इज नो बडी कीपिंग अ आय ऑन यू अँड सेइंग की दिस इज व्हॉट इट इज. इट केम अक्रॉस बाय ग्रुप्स. द केम अक्रॉस जे काही गोष्टी लॉन्च झाले. फॉर एक्झाम्पल बिफोर इट वॉज द 500 द 1000 नोट्स जे होते ते खूप वेगळे होते. आता आपल्याला 2000चे नोट्स आहेत. आपण अडॅप्ट झालो त्या गोष्टीला. आपल्याला समजून आलं की नाही 2000चं असं दिसतं आणि हे असं असणार आहे. पीपल लॉन्च इट इन द मार्केट. अँड मार्केट, आपण मार्केटला वगैरे जातो तर ऑब्विसली दॅट कम्स अक्रॉस बाय इट इज अ ह्युमन एक्झिस्टन्स. एका ना एका गोष्टी आपल्याला शिकवून येतच. ओके. फॉर एक्झाम्पल एक्सप्रेशन्स. आता एखादा माणूस आहे, तो त्याला बोलायला येत नाहीये, बट स्टील ही इज युझिंग डम अँड डफ लँग्वेजेस. Dumb and duff languages, what is it? It is using through expressions, right? If I want to say, yeah, perfect, good to go, then I'll do thumbs up. I'll show that expression. If I want to say ki no, then I'll nod my head saying no. Even if I don't say no, still if I'm nodding my head, people will understand that I'm saying no, because that is a way of expression. Okay. Then okay, so now we are going to in detail see what are the types of dance we have. We have hip hop dance, tap dance, jazz dance, ballet, modern dance, contemporary dance, break dancing, ballrooms and everything. So just to make sure, just to make you guys understand in detail, if you want to write it in your exam, you can definitely use 4 to 5 forms of the dance. म्हणजे भरतनाट्यम असू दे किंवा हिप हॉप डान्स असू दे, जॅझ असू दे, अशी सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहायची गरज नाहीये, बट 4 to 5 यू कॅन मेन्शन इट इन युअर एक्झाम. ओके. आता जस्ट टू टॉक अबाउट हाऊ टू राईट युअर आन्सर्स टू स्कोर गुड मार्क्स. आपण एक गोष्ट 10th पासून फॉलो करतो, सगळ्या गोष्टी पॉइंट वाईज लिहा. बट पॉइंट वाईज कसं लिहिणार आहात ते माहितीये का आपल्याला? नाही. फॉर एक्झाम्पल इट इज अ, आता जर क्वेश्चन आलं की एक्सप्लेन द हिस्ट्री ऑफ व्हिज्युअल कम्युनिकेशन विथ सम एक्झाम्पल्स, तर आपण पहिलं स्टार्ट कुठून करणार? पहिलं आपण त्या लोकांना सांगणार की व्हॉट इज व्हिज्युअल कम्युनिकेशन. ओके. After that, we will tell them what is the history of visual communication. Until and unless a person understand what is visual communication, how do we can introduce history? इसलिए first we are going to say about the visual communication. मग त्याची हिस्ट्री सांगणार. ते हिस्ट्री सांगितल्यावर मग त्याचे आपण टाईप सांगणार. जसं डान्स आहे, मग डान्स बद्दल सांगताना आपण थोड्या गोष्टी डान्स बद्दल सांगणार, त्याचे एक्सप्रेशन्स वगैरे. मग डान्स मध्ये कुठले कुठले टाइप्स असतात, जसं एक्सप्रेसिव्ह डान्स कुठला आहे? भरतनाट्यम आहे, अजून बऱ्याच हिपहॉप आहे, ते सगळं एक्सप्रेसिव्ह डान्स आहेत. मग त्या गोष्टीबद्दल आपण एक दोन लिहिणार, जसं कथक म्हणा. हा, फ्लोक डान्सेस असतात, ट्रायबल पीपलचे डान्सेस असतात, जे असे गावाकडचे वगैरे यूज करतात, त्यांचे ते फ्लोक डान्सेस असतात, त्यांचे रिजनल डान्सेस. आपण असे 2-3 टाइप्स लिहिणार आणि एक दोन डान्स बद्दल सांगणार की भरतनाट्यम इज अ इंडियन ट्रेडिशनल डान्स. इट कम्स फ्रॉम द साउथ ओरिजिन अँड एव्हरीथिंग. Kathak is also coming from the south and the medieval age and everything. Okay. तर इन केस तुम्हाला काही डाऊट असेल किंवा काही तुम्हाला प्रॉब्लेम फेस होईल की आपण आन्सर्स कसे लिहायचे किंवा डान्स फॉर्म्स काय असतात किंवा डान्स मध्ये आपण काय काय अजून फॉर्मेशन टाकू शकतो की कारण तुम्हाला 3rd सेम मध्ये पूर्णपणे इन डिटेल ह्याच गोष्टी लिहायचे. मग त्याचे लिंक्स मी प्रोव्हाइड केले. यू कॅन गो थ्रू, रीड अँड राईट युअर tutorials as well, and apart of that you can also use it for the exam. Okay. Then after dance what we have drama. बरेच असे ड्रामा आहे ज्याच्यामध्ये आपण बोलत नाही, म्हणजे नॉन वर्बल ड्रामा असतो. You know the difference between verbal and non-verbal. Verbal is something where we use our audio, and non-verbal is something where we keep our mouth shut and we communicate through our expressions, typography, hand gestures, our body language, our forms. So drama also comes under this. So there are multiple drama ज्याच्यामध्ये तुम्हाला डायलॉग्स असतात, which through you can communicate. You can understand की ते लोक काय प्रकारचं ड्रामा करतात. But there are some of the drama
where people cannot use dialogues. For example, have you watched Kantara movie? How many of you have watched Kantara movie? बरं, आय अज्युम कोणीच नाही बघितलंय. ठीक आहे, गो अँड वॉच. मिस बघितलाय. बघितलंय? अच्छा, हो लकी. बघितलाय मिस. सो यू नो व्हॉट कांतारा मूवी मध्ये ते लोक कसं डान्स फॉर्म करतात? तिथे ते लोक लँग्वेज वापरतात का? नाही. त्यांचे एक्सप्रेशन्स, त्यांचे डान्स जे असतं हँड त्यांचं गेस्चर्स. हँड गेस्चर्स. राईट, व्हेरी राईट. सो हँड गेस्चर्स अँड एव्हरीथिंग ते लोक यूज करून ते लोक कम्युनिकेट करतात. सो दॅट इज ऑल्सो कम्स अंडर ड्रामा, राईट? तिकडे पण जे हे होतं, एक मिनिट. In south side, yakshagana is very famous, where they don't use languages. They only do it through expressions and hand gestures. Few of them use languages as well, but couple of them only use hand gestures and expressions. त्यांची ते जे फेस पेंटिंग आहे, even there are lot of Durga pujas which has been done in south side, जिथे ते लोक बॉडी पेंटिंग वगैरे करतात. म्हणजे दे टेक अ फुल बॉडी पेंटिंग असतं, फेस पेंटिंग असतं, ते लोक असं कॅरेक्टर उभा करतात. इवन इन मुंबई साइड यू कॅन सी कपल ऑफ साऊथ इंडियन पीपल, दे डू द कम्प्लीट बॉडी पेंटिंग अँड दे रिप्रेझेंट अ पर्टिक्युलर रोल. म्हणजे जर त्या लोकांनी टायगर प्रिंटिंग वगैरे केलं बॉडीला, पूर्ण फेसला एकदम असं टायगर फेसिंग वगैरे केलं, इनडायरेक्टली दे आर कम्युनिकेटिंग, दे आर टेलिंग दॅट आय एम रिप्रेझेंटिंग अ टायगर. So many defines of the south region plays this tribal feel. Okay, not even south. Let's not go to the south. We can also go to the Adivasi and the cultural rural places. जिथे ट्रायबल लोक वेगवेगळ्या जसं ह्याचं असतं, पिकॉक फेदर्स, डिफरंट कॉक फेदर्स अँड पिजन फेदर्स, त्याचे फेदर्स यूज करून ते लोक असं कॅप बनवतात. लेट मी शो इट. Actually, this topic is very interesting, and it is interesting when you guys actually take initiative. See, these are the tribal peoples. The face expression, the face painting. I hope you can see my cursor. Whatever clothes they wear. So those are a part of expression. Chalo. So now let's not go to the very history part. Let's see presentable part now. Okay. आताच्या काळात आपण कुठे असं ड्रामा गोष्टी वगैरे जास्त नाटक वगैरे बघायला जातो? नाही, वी डोंट युजली यूज इट. बट नाव पीपल कम्युनिकेट थ्रू एक्सप्रेशन्स अँड फेस पेंटिंग्स अँड एव्हरीथिंग. ते फेस पेंटिंग कुठे येतो? आपलं मेकअप अँड ऑल. एका ब्राईडला आपण कसं मेकअप करतो आणि एका नॉर्मल व्यक्तीला आपण कसं मेकअप करतो, एका बिझनेस वुमनला आपण कसं मेकअप करतो, विदाउट टॉकिंग वी कॅन से. आपण त्या व्यक्तीशी बोलल्याशिवाय पण आपण बोलू शकतो की बाबा ही नवरी आहे, हा बिझनेस पर्सन आहे, ही मुलगी नॉर्मल अटायर मध्ये आहे, ही मुलगी पार्टीला जाते. का? कसं? कारण त्यांचे कपडे, त्यांचे आउटफिट, त्यांचा मेकअप हे बोलल्याशिवाय आपल्याला कळतो, आपण जज करू शकतो की वेअर इज इट कमिंग फ्रॉम. सो दॅट इज अ पार्ट कम्स फ्रॉम द व्हिज्युअल कम्युनिकेशन. वी आर ऍक्च्युअली गेटिंग दॅट इन्फॉर्मेशन थ्रू द व्हिज्युअल्स. For a very common thing, if I say Goa, what comes into your mind? Beach, resorts, foreigners, everything, right? How? Because you have seen that. बिकॉज तुम्हाला असं वाटतं की त्या त्या गोष्टींमध्ये ते गोष्टी रिप्रेझेंट करतोय. फॉर एक्झाम्पल, इफ आय से मिल्क प्रोडक्ट्स, काय काय येणार मिल्क प्रोडक्ट्स मध्ये? मग तुम्हाला दूध, दही, स्वीट्स, ह्या सगळ्या गोष्टी व्हिज्युअलाइज होणार. वेन आय से मिल्क प्रोडक्ट्स, व्हॉट यू आर गोइंग टू रिप्रेझेंट? विच कलर? व्हाईट, येलो? तुम्ही रेड वगैरे वापरणार आहात का? नाही. कसं वापरणार? बिकॉज मिल्क इज फॉर्मेटेड विथ व्हाईट.
So milk products are always going to be white in color. That is different part if you're mixing something and that turns out to be of different color. But originally what comes into your mind, picture काय समोर दिसतो, white color दिसतो. So that is how your designs are going to represent it. For very good example, you are not going to use blue color in your food products. Blue is the color of poison. Purple is the color of poison. When a person drinks poison, he turns out to be blue. So are we going to use blue colors? Have you ever seen in your whole still life की product हा blue color आहे, food product, बर्गर म्हणा किंवा चीज प्रोडक्ट्स म्हणा किंवा जेवण म्हणा किंवा फ्रँकी म्हणा, काही गोष्टी सँडविच म्हणा, ब्लू कलर मध्ये आहे का? अंटिल अँड अनलेस ब्लूबेरीज आर बीन युज्ड, त्याशिवाय ब्लू कलर नसतो. ओके, सो whether you have to communicate through drama, dance, or contemporary art, or any visual elements, you are always going to make sure that comes into your mind and that comes the formal universal language. Okay, so let me just read it. I am going to share this PPT with you so that it will help you for your tutorials and everything. You can see and write the answers as well, and there are a couple of links which you can go and read those blogs. I don't know about the Marathi people. I don't have any blogs for them. But for the English written people, I have these. So you can translate it into Marathi with Google Translators. Communication skills. Drama enhances verbal and non-verbal expression of ideas. It improves voice projection, articulation of words, fluency of languages, and persuasive speech. Okay. तर आपल्या वेगवेगळ्या टाइप्स ऑफ ड्रामा आहेत. कॉस्ट्युम ड्रामा, मेलोड्रामा, romantic drama, domestic drama, mystery drama, comedy drama, crime and fictional drama. मग त्याचे लिंक्स तुम्हाला प्रत्येक टॉपिक नंतर लिंक्स प्रोव्हाइड केले सो दॅट यू वोंट फाइंड इट हार्ड टू अंडरस्टँड व्हॉट इट इज. देन व्हॉट इज कम्युनिकेशन हे एक्सप्लेन केले आपण. डान्स थ्रू, डान्सचे फॉर्म्स, कोरिओग्राफी, ट्रान्समीटर वगैरे 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 असतात. आता फॉर एक्झाम्पल कम्युनिकेशन करायला 3 लोक इम्पॉर्टंट आहेत. कुठले ते 3 लोक? एक तर जे बोलतोय, दुसरा जे ऐकतोय, आणि तिसरं काय असेल? जे मी बोलतेय, म्हणजे माझा मेसेज. नाव आय एम द ट्रान्समीटर. का? कारण मी ट्रान्स करते, मी बोलतेय. आय एम ट्रान्सलेटिंग, आय एम थ्रोइंग द इन्फॉर्मेशन. व्हॉट इज द मेसेज? जे मी बोलते, जे इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देते, ते मेसेज आहे. Who is the receiver? You guys are the receiver. If I'm asking you a question, the question is the message. I am the transmitter and you are the receiver. But now you are giving me the answer. Then you are the transmitter. The answer is the message and I am the receiver. It is give and take. It is communicating through this way. मी बोलतेय म्हणजे मी ट्रान्समीटर आहे, जे बोलतेय ते मेसेज आहे, आणि तुम्ही ऐकताय म्हणजे तुम्ही रिसीव्हर आहात. आता तुम्ही त्याचा रिस्पॉन्स देतायत, फीडबॅक देतायत. मग तुम्ही ट्रान्समीटर आहात, फीडबॅक जे तुम्ही देताय ते मेसेज आहे, आणि मी जे ऐकणार आहे तुमचं ते रिसीव्हर असेल. दॅट इज द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन. आर वी क्लिअर ऑन दॅट? एनी डाऊट टिल डेट? Perfect. So these are the forms of dance and the traditional dances which has been shown. They usually don't talk. They usually don't have any music. That is only the beats. Instruments वापरून ते लोक express करतात. But still we understand that is something they are showing. Hand gestures, as you said. कसले hand gestures आपण वापरतोय? राईटला मूव्ह करायचे, लेफ्टला मूव्ह करायचे. भरतनाट्यम वगैरे मध्ये पण हँड गेस्चर्स असतात. आय एम सो सॉरी फॉर दिस की हे खूप ब्लर्ड इमेजेस आहेत. यू गाईज हेल्प युअर सेल्फ विथ द गुगल. दॅट्स ऑल. हे जे लिंक्स आहेत त्याच्यामध्ये व्हिज्युअल कम्युनिकेशन काय आहे त्याचा PDF आहे. व्हिज्युअल कम्युनिकेशन स्टोरी टेलिंग मध्ये कसं होऊ शकतं, म्हणजे आपण आता बुक्स वगैरे वाचतो त्याच्या थ्रू कसं होणार असणार. त्या मग विकिपीडियामध्ये हे दाखवले की ड्रामामध्ये काय काय फॉर्म्स असतात जे व्हिज्युअल कम्युनिकेशन मध्ये येतात. ठीक आहे.
आज आपण काय काय शिकलो. टुडे वी लर्न अबाउट व्हॉट इज व्हिज्युअल कम्युनिकेशन, व्हॉट इज द हिस्ट्री ऑफ व्हिज्युअल कम्युनिकेशन, डान्स, ड्रामा, हँड गेस्चर्स ह्या गोष्टींमध्ये आपण कुठे वापरतो. मग आपण कलर थिअरी थोडस शिकलो, ज्याच्यामध्ये कलर्स थ्रू आपण कसं एक्सप्रेस करू शकतो की हे कलर थ्रू हे आहे, वॉटर हे मॅप्स मध्ये वगैरे मध्ये. देन वी लर्न अबाउट साइन अँड सिम्बॉल्स, की साइन अँड सिम्बॉल्सचं कसं असतं, मग त्याच्यामध्ये काय इन डिटेल्स असतात, मग काय बघून आपण त्याला कम्युनिकेट करतोय. मॉल्स वगैरे मध्ये साइन अँड सिम्बॉल्स असतात, रोड्स वेज वर साइन अँड सिम्बॉल्स असतात. इनफॅक्ट शिप वगैरे मध्ये जे नॅव्हिगेटर्स असतात, जे शिप चालवतात, यू कॅन से, ते लोक पण साइन अँड सिम्बॉल्स थ्रूच कम्युनिकेट करतात. त्यांचं जे असतं ते त्यानेच कम्युनिकेट करू शकतो. देन वी हॅव की आपण आतापर्यंत किती ऍडव्हान्स झालोय, जसं का विजन प्रो आलंय, पहिला कसं होतं आणि आता कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. म्हणजे इन डिटेल असं काहीच आपण इन्फॉर्मेशन घेतलं नाहीये जे तुम्हाला माहिती नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी डे टू डे लाईफ मध्ये होतात अँड यू गाईज आर द ऍक्च्युअल प्रूफ विच इज लिव्हिंग विथ. तुम्ही आता जेनझी आहात अँड यू पीपल आर ऍक्च्युअली फेसिंग ऑल दिस. म्हणजे तुमच्याकडे हे होतंय, तुम्ही पण मोबाईल वापरता, टचपॅड वापरता, आणि नंतर तुम्ही पण 3D अॅनिमेशन, कार्टून्स वगैरे बघता, तुम्ही पण स्टँडअप कॉमेडीज बघता, तुम्ही पण लोकांशी व्हिडिओ कॉलवर कम्युनिकेट करता. सो दीज ऑल आर यू आर युझिंग इन युअर डे टू डे लाईफ अँड दॅट इज हाऊ यू आर गोइंग टू राईट इन युअर एक्झाम्स. सोप्या सिंपल भाषेमध्ये तुम्हाला फक्त एक्सप्लेन करायचंय की मी हे गोष्टी कुठे यूज केले. एक्झाम्पल्स भरपूर द्या, एक्झाम्पल्स मध्येच तुम्हाला मार्क्स मिळणार. आणि पॉइंट वाईज लिहा. पॉइंट वाईज म्हणजे प्रत्येक पॉइंटला 1 2 3 ABC लिहायची गरज नाहीये. डॉट्स टाकून पॉइंट वाईज लिहिलं तरी चालेल, पण पॉइंटर्स तुमची मिनिंगफुल असलं पाहिजे. पहिलं तुम्ही एक्सप्लेन करणार व्हॉट इज व्हिज्युअल कम्युनिकेशन, देन तुम्ही एक्सप्लेन करणार व्हॉट इज द हिस्ट्री ऑफ व्हिज्युअल कम्युनिकेशन, मग तुम्ही एक्सप्लेन करणार डान्स, ड्रामा, हँड गेस्चर्स, एव्होल्युशन, हे ते जे तुम्हाला टाकायचं. जे पॅटर्न आहे ते फॉलो केलं ना तर ते मिनिंगफुल आहे. जर पॅटर्न फॉलो नाही केलं, तुम्ही कुठलं पण कुठे टाकून पण आन्सर लिहिणार, तर मग ते मार्क्सवर इम्पॅक्ट करतो. आर वी क्लिअर? एनी डाऊट? काही ऍडव्हर्टाईजचं तुम्हाला रेफरन्स वगैरे हवंय, आय कॅन शो इट ऑन बोर्ड. No, miss. ग्रेट. तुम्हाला जे काय ट्युटोरियल्स असतील मॅम देणार, आणि इन केस त्याच्यामध्ये पण तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही सांगा. मी हे PDF तुम्हाला पाठवून देते, तुम्ही लिंक्स वगैरे बघा आणि मग तुम्ही कम्युनिकेट करू शकता. मेघा मॅम, कालच मुलांना मी ट्युटोरियल शेअर केलेले आहेत ग्रुपवरती त्यांच्या. ओके, मग त्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल गाईज तर तुम्ही मला सांगू शकता. मी हे PDF तुम्हाला सेंड करते. ते अभिषेक PDF मॅमकडे असेल मला वाटतंय. हा, ग्रुपवर पाठवलेत काल ट्युटोरियलचे क्वेश्चन, हिस्ट्री ऑफ व्हिज्युअल कम्युनिकेशन आणि ऍडव्हर्टायझिंग आर्ट अँड ऍडचे. ओके ओके, ठीक आहे, चालेल. विचारा मॅमला. चालेल, मग लिव्ह करूया आपण मॅम, नेक्स्ट लेक्चरला भेटूया.